हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर आज मी बनवते सोया पनीरची भाजी, ज्याला टोफूची भाजी देखील म्हटलं जातं। आणि रेग्युलर पनीरपेक्षा या सोया पनीरमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आणि ही भाजी टेस्टलाही खूप भन्नाट लागते। चला तर मग स्टार्ट करूयात रेसिपी। तर सर्वात प्रथम इथे एक मीडियम साईजचा मी कांदा कट करून घेते। कांदा मोठ्या तुकड्यांमध्येच कट करायचा आहे, कारण आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे। कांदा कट करून झाला की थोडंसं अद्रक पण कट करून घ्यायचे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो मोठ्या तुकड्यांमध्ये यालाही कट करून घ्यायचे। एका मिक्सर ग्राइंडरमध्ये टोमॅटो, कांदा आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसण, अद्रक ग्राइंडरला ग्राइंड करून घ्यायचे आणि याची स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची। कढाई गरम झाली की इथं 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचे आणि इथे मी होममेड पनीरच वापरते। याची रेसिपी पाहिजे असेल तर याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे। तर पनीर छान असं क्रिस्पी रंग येईपर्यंत लो फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे ऑइलमध्ये। तर पनीर छान अशा प्रकारे फ्राय झालेलं आहे, याचा कलर चेंज झालेला आहे। एका डब्यात मी काढून घेतलं पनीर आणि त्यानंतर त्या शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये 1.5 चमचा तेल, जिरे आणि जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट टाकून घेतली। 2 चमचे मिरची पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे। याला छान असं मिक्स करून घ्यायचे आणि लो फ्लेमवरतीच मिक्स करून घ्यायचे। आता यात टाकायचं आहे पनीर आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचे। वरतून मस्त अशी कसुरी मेथी टाकून घेतली आहे। मीठ विसरले होते मी टाकायचं, त्यामुळे मग पाठीमागून टाकलं आणि वरून छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून गार्निश करून घ्यायची आहे। तर पनीर मसाला बनवून रेडी आहे। गॅसची फ्लेम ऑफ केलेली मी आणि वरतून थोडंसं बटर टाकायचं आहे। 1 चमचा इतकं बटर टाकलेलं आहे मी, बघू शकता। खूप भन्नाट लागते ही भाजी आणि दिसायला पण टेस्टी आणि डिलिशियस दिसत आहे। तर सर्व करा आणि गरमागरम बटर नानसोबत एन्जॉय करा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।